तर आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प काही वेळामध्ये सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजचा हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करत हा एक त्या विक्रमही साधतात। तर निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतील। त्यामुळे आज काय स्वस्त होणार, काय महाग होणार, कुठल्या नेमक्या नवीन योजनांची आज घोषणा होणार का, योजनांसाठी नेमका निधी कसा असेल, सर्वसामान्यांसाठी आजच्या या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। देशातल्या सर्व जनांचं याकडे लक्ष आहे। तर टॅक्स स्लॅबमध्ये नेमके काही बदल होणार का याकडे नोकरदार वर्गाचं, मध्यमवर्गीयाचं लक्ष लागलेलं आहे। शेती उद्योगांना आज नेमकं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय मिळणार, शेतकरी, महिला, त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीसाठी नेमके काय प्रयत्न होणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असणार आहे। तेव्हा आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काही नेमका दिलासा मिळणार का याकडे सर्वसामान्यांचं लक्ष असणार आहे। एकदा आपण पाहूया या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे। तर करदात्यांना या बजेटमध्ये मोठा दिलासा मिळण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते। त्या दृष्टीने सातत्याने एक चर्चा होतात। तर नव्या कररचनेमध्ये 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होऊ शकतो असा एक अंदाज आहे। तर 15 ते 20 लाखांच्या उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। मध्यमवर्गीयांना या बजेटमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अर्थातच कराचा भार जर कमी झाला तर निश्चितच नोकरदारांना सुद्धा दिलासा आहे। पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील अशी आशा आहे। पीएम किसान निधी 6,000 वरून 12,000पर्यंत नेण्यात येईल। आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढण्याचा अंदाज आहे।